आम्ही ही वडोलीची पार्जित शेती आहे. 4 एकर क्षेत्र आहे आमचं. तर आता हे जे बघताय तुम्ही, तर माळरान असल्या कारणाने इथं सुरुवातीपासून आम्हाला कोणते पीक घ्यावे हा लय मोठा प्रश्न राहायचा. तर आमची भेट राहुल शेठ पोळ ॲग्रो सर्व्हिसेसचे संचालक श्रीगोंदा यांच्याशी झाली. तर त्यांनी आम्हाला सल्ला दिला की कमी पाण्यामध्ये आणि हलक्या जमिनीमध्ये पण येऊ शकतं असं पीक तुम्ही डेमसं करा. NTDS-6 निर्मलची डेमसेची व्हरायटी दिली. तर ही व्हरायटी लावल्यानंतर आम्हाला असं जाणवलं की ह्याचं जे फळ आहे हार्वेस्टिंगसाठी थोडं लवकर येतं. साधारण 31 दिवसामध्ये आमचा प्लॉट सुरू झालेला आहे. आणि इथून मागे जे आम्ही व्हरायटी करायचो तर त्याच्यामध्ये काय झालं की आम्हाला प्लॉट थोडे लेट स्टार्ट व्हायचे. 45 दिवसाच्या पुढे 2 महिन्याच्या पुढे प्लॉट सुरू व्हायचे आणि प्लॉट पण लवकर ते संपायचे. तर पीक लावण्यापूर्वी आपण आंतरमशागत करून घेतली. बेसल डोस भरून घेतला. तर बेसल डोसमध्ये आपण 10-26-26 आणि बायोपॉवर 4 किलो वापरलं. लागवड झाल्यानंतर साधारण एक उगवून आल्यानंतर डेमसे ज्यावेळेस 2-3 पानावर आले तर आपण बायोसंजीवनी आणि रायझामिकाची आळवणी घेतली. त्याच्यामुळे फरक असा जाणवला की कुठेही आपल्याला डेमशामध्ये मर झाली नाही आणि मुळीसुद्धा एकदम उत्कृष्टपणे चालू राहिली. तर फुलाच्या अवस्थेमध्ये आपण निर्मलचं बेरिलॉनची फवारणी घेतली. आज आपला प्लॉट 32 दिवसाचा झाला आहे आणि कालच आपला पहिला तोडा झाला. तर पहिल्या तोड्यामध्ये साधारण आपला 60 किलो माल निघाला आहे. अर्धा एकर क्षेत्रामध्ये साधारण 400 किलोपर्यंत माल आपला रोजचा निघेल असं अपेक्षा आहे आपल्याला. तर आतापर्यंत जे आपण प्लॉट घेतलेले आहेत डेमसेचे घरी, तर त्याच्यामध्ये असं जाणवलं की निर्मलची जी व्हरायटी आहे NTDS-6 तर ही रोग प्रतिकार शक्ती हिची फार चांगली आहे. तर जे काही निर्मलचे मी बायो NPK, रायझामिका, बायोसंजीवनी जे काही वापरले तर त्याच्यामुळे मला फरक असा जाणवला की पिकाची वाढही अगदी चांगली राहिली, फवारणी अगदी कमी झाल्यात. त्याच्यामुळे खर्चही आतापर्यंत माझा असा कमी राहिलेला आहे. आता बऱ्याचशा आमच्या भागामध्ये अनुभव असा राहिला की शेतीसाठी खर्च खूप मोठा होतोय आणि जे निघणारं उत्पादन आहे हे खूप कमी राहतंय. तर मला असं वाटतं की आपलं जे निर्मलचे आपण बायो प्रोडक्ट्स वापरतोय तर ह्याच्यामुळे आपला खर्चही कमी राहतोय, तुम्हाला रिपोर्टही चांगले राहत आहेत, पिकाची वाढही जोमदार राहते आणि शिवाय तुमची जमिनीची सुपीकताही वाढते. आणि आज मार्केटचा दर पाहता डेमशाला 100+ रेट चालू आहे. तर ह्याच्यामध्ये जर आमचा सरासरी अर्ध्या एकरामध्ये 7-8 टनापर्यंत जरी ॲव्हरेज निघालं तरी खूप चांगले पैसे घडून जाणार आहेत. त्यामुळे माझं सर्व शेतकरी बांधवांना एकच सांगणं राहील की तुम्ही आता थोडं जैविककडे वळा, बायोलॉजिकल प्रोडक्ट्स वापरा आणि निर्मलचे जे प्रोडक्ट्स आहेत हे अतिशय उत्कृष्ट आहेत. तुम्हाला ह्याच्यातून तुमची जमिनीची सुपीकता पण वाढली जाणार आहे. तर अवश्य तुम्ही निर्मलचे प्रोडक्ट्स, बायो प्रोडक्ट्स जे असतील ते वापरा. आणि आत्तापर्यंत डेमसेचे जे व्हरायटी पाहण्यात आलेत तर त्यामध्ये सगळ्यात बेस्ट व्हरायटी ही आत्तापर्यंत NTDS-6 निर्मलची राहिलेली आहे.